मुंबईत सकाळपासून धुक्याचं वातावरण होतं। हवामान खात्यानुसार थंडीमुळे बाष्प तयार झाले असं असलं तरी मानखुर्द कचरा डेपोमध्ये सकाळपासून छोटी आग लागली होती। कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र सकाळी 11च्या सुमारास आग मोठ्या प्रमाणात पसरली। त्यामुळे नजीकच्या परिसरात धूर पसरला होता। अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते। अशा प्रकारे देवनार कचरा डेपोत नेहमीच आग लागत असते आणि त्यामुळे रहिवाशांना धुराचा कमालीचा त्रास होतो। बहुत परेशानी हो रही है सर। क्या हो रही है? खांसी आ रहा है, सांस फूल रहा है, सांस लेने में तकलीफ हो रही है। बच्चे से लेकर बूढ़े तक परेशान होते हैं। यहाँ पे जो आग लगी हुई तो रोज आग लग रही है, कोई लगा रहा है, पता नहीं कौन लगा रहा है आग। ये मगर ये आग लगने की वजह से बच्चों को परेशानी हो रही है, हम लोग को परेशानी हो रही है। बच्चे लोग बाहर खेल नहीं पा रहे। फायर ब्रिगेड बरोबर कॉन्टॅक्ट झालेला आहे। फायर ब्रिगेड पण आलेली आहे स्पॉटवरती आणि कचरा समितीबरोबर, कचरा व्यवस्थापन समितीबरोबर पण कॉन्टॅक्ट झालेला आहे। त्यांची सिस्टीम, फायर ब्रिगेड आणि पोलिसांमध्ये आम्ही ते आग नियंत्रणात आणत आहोत। आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्यासोबत आहेत। प्रशांत, देवनार कचरा डेपोत नेहमीच आग लागते, तिथल्या स्थानिक नागरिक आहेत, त्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो। आजच्या आगीचं काय वेगळं आहे, काय कोणाला ताब्यात घेतलंय का, आणि आता सध्या तिथं स्थिती काय आहे? गिरीश, नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। अजूनही आता फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत त्या अजूनही त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं जरी काम चालू असलं तरी ही आग 1-2-4 दिवस तरी आटोक्यात येणार नाही असं इकडच्या जे फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलताना कळतं। हा जर कचऱ्याला लागणारी आग असते ही वारंवार या ठिकाणी लागत असते, पण आज सकाळपासूनच अख्ख्या मुंबईमध्ये धुराचं वातावरण आहे। ते धुराचं वातावरण ह्याच कचऱ्याच्यामुळे आगीला लागल्यामुळे आहे त्या कशामुळे याचं अजून निश्चित कारण जरी ठरलं नसलं तरी इकडचा जो परिसर आहे देवनार आणि घाटकोपर आणि या बाजूला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे धूर दिसतोय। तर देवनार, शिवाजीनगर, गोवंडी या भागात लोकांना जे श्वसनाचा त्रास व्हायला लागलेला आहे, त्यामुळे लोक हैराण झालेली आहेत। दुपारी 12च्या नंतर ही आग मोठ्या प्रमाणात वाढली, त्याच्यानंतर अग्निशमन दल त्या ठिकाणी आलेलं आहे व आता थोड्या जास्त प्रमाणात अग्निशमन दल येऊन ते आग विझवण्याचं काम करत आहे। गिरीश, प्रशांत, तब्बल 2 ते 3 दिवस ही आग विझवण्यासाठी वेळ लागेल असं तुम्ही सांगताय। अग्निशमन दलाचं अधिकृत काय म्हणणं आहे का? त्यांनी काय सांगितलंय का? अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार ही आग आम्ही त्वरित जेवढी लवकरात लवकर जे त्याचा ताबा मिळवू शकू याचा प्रयत्न चाललेला आहे। आग असं होतं की जो कचरा असतो त्याच्या खालून एक प्रकारचा गॅस निर्माण होत असतो, त्याच्यामुळे आणि त्या गॅसला ज्या आगीला जर वारा लागला तर त्याची आग भडकते। आग पूर्णपणे जरी काबूत आल्यानंतर त्याचा धूर असतो, त्या धुराचं नियंत्रण मिळवण्यात थोडंसं कठीणही या अग्निशमन दलाला होत असते। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जेवढ्या लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा त्यांचे प्रयत्न चालू आहेत। गिरीश, प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी मीडियाकडनं एक्सक्लुझिव्ह शॉट्स मुंबईतल्या प्रेक्षकांसाठी आहेत। आम्ही एक्सक्लुझिव्ह शॉट्स दाखवतोय। देवनारच्या कचरा डेपोला आग लागलेली आणि 2 ते 3 दिवस तरी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागतील असं अग्निशमन दलाच्या जवानांचा कयास आहे। मात्र परिसरातल्या नागरिकांना मात्र त्या धुराचा कमालीचा त्रास होतोय आणि श्वसनाचा सुद्धा त्रास होतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।